अनेक दिवसांपासून रखडलेल्या मुकुंदनगर परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून नागरिक वस्ती सुधार योजनेअंतर्गत काँक्रिटीकरणाच्या पहिल्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। खरं तर हे पहिले काम असून यापुढे नागरी दलित वस्ती अंतर्गत अनेक रस्ते मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले आहे। या कामासाठी माजी नगरसेवक समद खान, नगरसेवक खालिद शेख आणि शाहबाज सय्यद यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर विकास कामांना गती मिळाली आहे। मागील महिन्यांपर्यंत मंजूर असलेले हे काम फक्त कागदावरच अडकून पडले होते। नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाकडून कोणतेही ठोस हालचाल दिसत नव्हती। मात्र समद खान, खालिद शेख आणि शाहबाज सय्यद यांनी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत हा प्रश्न लावून धरला। त्यांच्या या भूमिकेमुळे अखेर कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। सध्या सुरू झालेल्या आणि होणाऱ्या कामांमुळे मुकुंदनगरमधील रस्त्यांची अवस्था सुधारून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे निवडणूक झाल्यानंतर देखील समद खान यांनी जनतेपासून दुरावा न ठेवता आपली जबाबदारी कायम ठेवली असून त्यांना साथ मिळाली ती म्हणजे खालिद शेख आणि शाहबाज सय्यद यांची। राजकारण बाजूला ठेवत या तिघांनीही विकासाला प्राधान्य दिले असून निवडणूक ही शेवट नाही तर जनतेसाठी काम करण्याची नवी सुरुवात आहे, अशी भूमिका त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि त्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेल्या कामातून दिसत आहे। डेली टाइम्स मराठी, अहिल्यानगर।